आता बघा की या लेक्चरमध्ये आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एसएचएम म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन आहे त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, त्यानंतर त्यामधला पहिला मुद्दा जो आहे तो आहे अ पार्टिकल एक्झिक्युटिंग एसएचएम स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन टुवर्ड्स पॉझिटिव्ह. म्हणजे जर मीन पोझिशनपासून तुम्ही जर काय केलं की पार्टिकल एक्झिक्युटिंग एसएचएम स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन टुवर्ड्स पॉझिटिव्ह. बघा की ॲज द पार्टिकल, बघा स्टेटमेंट काय आहे की ॲज द पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम द मीन पोझिशन टुवर्ड्स पॉझिटिव्ह दॅट इज फाय इज इक्वल टू 0. म्हणजे काय की जर तुम्ही पार्टिकल हे मीन पोझिशनपासून स्टार्ट केलं तर फायची व्हॅल्यू किती मिळते, मला 0 मिळते. आता डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला नॉर्मली काय आहे मला सांगा. जर नॉर्मली डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय आहे की एक्स इज इक्वल टू ए साइन इंटू ब्रॅकेट ओमेगा टी प्लस फाय, पण फायची व्हॅल्यू 0 असते ना पॉझिटिव्ह असल्यामुळे, मीन पोझिशनला फाय 0 असतो, त्यामुळे एक्स इज इक्वल टू मला डिस्प्लेसमेंट काय येणार ए साइन ओमेगा टी. मग मला सांगा व्हेलॉसिटीची व्हॅल्यू काय येणार. जर माझ्याकडे डिस्प्लेसमेंट असेल तर मी डेरिव्हेटिव्ह घेऊन व्हेलॉसिटी काढू शकतो. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय येतो, व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी टी. मग व्ही इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ एक्सची व्हॅल्यू टाकली ए साइन ओमेगा टी, म्हणजे व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला व्ही इज इक्वल टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी येतो. ॲक्सिलरेशन काय की व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा ए इज इक्वल टू डी व्ही अपॉन डी टी. मग ए इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ ए ओमेगा कॉस ओमेगा टी, म्हणजे ए इज इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी. आता त्यामध्ये बघा की त्याचं जे रिप्रेझेंटेशन दिलं आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन टॅब्युलर फॉर्ममध्ये, तर त्याने टी टाईम घेतला आहे 0, बघा टी टाईम पिरियड घेतला आहे 0, टी बाय 4, त्यानंतर टी बाय 2, 3t/4, टी 5t/4. थिटा त्याने घेतला आहे 0, π/2, पाय 3π, 2π, 5π/2. एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट घेतलं आहे 0 ए 0 मायनस ए 0 ए. व्ही त्याने व्हॅलॉसिटी काय घेतले ए ओमेगा 0 मायनस ए ओमेगा 0 ए ओमेगा 0. ॲक्सिलरेशन काय मिळतं त्यावरून 0 मायनस ए ओमेगाचा स्क्वेअर 0 ए ओमेगाचा स्क्वेअर 0 मायनस ए ओमेगाचा स्क्वेअर. कन्क्लुजन्स फ्रॉम द ग्राफ काय असतं बघा. डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सिलरेशन of SHM are periodic functions of time. Displacement time curve and acceleration time curve are sine curves and velocity time curve is a cosine curve. There is a phase difference of π/2 radian time. There is a phase difference of π/2 radian between displacement and velocity. There is a phase difference of π/2 radian between velocity and acceleration. There is a phase difference of pi radian between displacement and acceleration. Shapes of all the curves get repeated after 2 pi radian or after a time t. आता हा त्या पद्धतीने आपण ग्राफ ड्रॉ केला आहे. दुसरा जो सेकंड पॉइंट आहे बी, तो काय आहे बघा की पार्टिकल परफॉर्मिंग SHM स्टार्टिंग फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम व्हॅल्यूज. ॲज द पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन फाय इज इक्वल टू π/2. तर डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू काय असते, डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू ए, बघा डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू काय असते एक्स इज इक्वल टू ए साइन इंटू ब्रॅकेट ओमेगा टी प्लस π/2 इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी टी, सो डी बाय डी टी ऑफ ए कॉस ओमेगा टी. सो त्याचं डिफरन्सिएशन केलं तर कॉसचं डेरिव्हेटिव्ह नेहमी मायनसमध्ये येतं. कॉस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा, त्यामुळे व्ही इज इक्वल टू मायनस ए ओमेगा साइन ओमेगा टी येणार. व्ही इज इक्वल टू काय येणार बघा, नॉर्मली येताना व्हीमध्ये म्हणजे नॉर्मली येताना काय येणार तो फॉर्म्युला की व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू मायनस ए ओमेगा साइन ओमेगा टी. ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला आहे ए इज इक्वल टू डी व्ही अपॉन डी टी. सो डी बाय डी टी ऑफ व्हीची व्हॅल्यू काय आहे मायनस ए ओमेगा साइन ओमेगा टी. सो ए इज इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर कॉस ओमेगा टी.
आता याचा जर तुम्ही टॅब्युलर फॉर्म पाहिलात तर नॉर्मली टाइम पिरियड काय घेतला आहे 0 t π/4 3 t π/2 3t/4 t आणि 5t/4. त्यानंतर थिटा काय येतो डिस्प्लेसमेंट π/2 पाय 3π/2 2π 5π/2 3π. त्यानंतर डिस्प्लेसमेंट काय येतं a 0 -a त्यानंतर a o. व्हेलॉसिटी काय येते 0 -a ओमेगा 0 a ओमेगा 0 -a ओमेगा. ॲक्सिलरेशन काय येतं -a ओमेगाचा स्क्वेअर 0 a ओमेगाचा स्क्वेअर 0 -a ओमेगाचा स्क्वेअर 0. या पद्धतीने तो फॉर्मॅट येतो. तर बघा की या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. तर विद्यार्थी मित्रहो, ही जी आपण लेक्चर्स बनवतो ही अत्यंत आपण इन शॉर्ट आणि व्यवस्थित बनवत आहोत. जरी आपण ती डिजिटल प्लॅटफॉर्म माध्यमातून बनवत असलो तरी त्याचा तुम्ही अभ्यासासाठी फायदा करा. धन्यवाद.